तुमच्या पुण्याची गंमत काय वाटतं ना, फक्त वडा आणि पाव. म्हणजे ते काय खाता ना, वडा आणि पाव. जाणाऱ्याला जाऊ द्या, वडापाव खाण्याला खाऊ द्या. जाणाऱ्याला जाऊ द्या, वडापाव खाणाऱ्याला खाऊ द्या. ते काय तळत्यात म्हणून थांबवलंय का काय? म्हणजे आम्ही कव्हर करतोय मुंबईतले नाही तर पुण्यातले वडापाव. हा पुण्याचा वडापाव. हा इथे तू पुण्यात वडापाव खातोस असं वाटतं. दिस इज खतरनाक. ह्याची चव बऱ्यापैकी मुंबई जवळ आहे. मुंबईचा वडापाव मस्त आहे रे. आहाहाहाहा. यावे यावे यावे. हो. मस्त मस्त भाई, छान दिसतो एकदम रे. तुला पण जोरदार तू म्हणजे आता डायरेक्ट तू रॅप वगैरे करशील असं वाटतं. चला वडापाव लाईनीत उभं राहायचं ना. लाईनीत पुण्यात सगळ्या गोष्टीला रांगेत थांबावं लागतं. अरे पण ही लाईन परवडली. मी त्याच्या इथे तुमचं तू कुठला अशोक ना? नाही अशोक काय लाईन होती त्याची? कीर्ती कॉलेजचा कीर्ती कॉलेजच्या ते मुद्दाम तो स्लो तळतो. हा त्यामध्ये लाईन होते आणि काय नाही, ते स्टाईल आहे ती, तो स्लो तळतो एकदम. पण तिथला तो हे आवडला सुरा पाव जो होता. मला वडापावपेक्षा सुरा पाव ओके तो पण इथे मिळत नाही रे आमच्या इथे. हा ते काय. हॅलो सर, हॅलो. तुमची युट्यूबवर फक्त वीस बघतो फक्त नेहमी. अरे वा. त्यावेळी मला कन्फर्म करेक्ट तुम्ही संध्याकाळी चालू होतात. नाही हे असं दिवसभर, हे दिवसभर असतं. नुकतीच फॉरेन ट्रिप झाली. हे काय इकडे होईल बघा, दोन लपलेत. येऊ दे बाबा तेवढी टीव्ही टाकतो. Yes. कधी येणार ते सांग. कोकण पासून सगळं ट्रिप सगळं असतं त्यांच्याकडे. कोकण ट्रेन विकत घेतलंय. तुम्हाला brand ambassador मला करायला हरकत नाही. हो नवीन नवीन सगळे पीस सगळे दाखवून ठेवतो. सगळं हिडन एकदम. ते काय तळत्यात म्हणून थांबवलंय का काय? म्हणजे 3 वडापाव आणि 1 ताक. आम्ही माझ्यासोबत आहे, त्याचा मस्त कंपनी नावाचा चॅनल आहे. ऑफिशियल मस्त कंपनी. ऑफिशियल मस्त कंपनी. आणि आम्ही माझ्यापेक्षा जास्त वडापाव खाल्लेला माणूस आहे. लहानपणापासून तो वडापाव खातोय. कारण एवढे वडापाव खाल्ले की तो झालोय वडापाव सारखा. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगेल की हा वडापाव आपला एक ना मीटर असणार आहे वडापावचं. हा. की हे जे वडापाव आहेत आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत हा. की मुंबईच्या किती जवळ जात आहेत. ओ. तर मुंबईच्या किती स्टेशन इथला वडापाव होता असं आम्ही प्रत्येक वडापाव सांगणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आपण Yes. आता आलेलो आहोत गार्डन वडापाव. हो खूप फेमस आहे ना हे. खूप फेमस आहे पुण्यातला आणि गार्डनच्या समोर आहे म्हणून गार्डन वडापाव. हे वन ऑफ द आद्य असं म्हणतात का. हा 1972 बसणे आणि मला असं वाटतं की आपण जितके वडापाव कव्हर करणार आहोत सगळ्यात ओल्डेस्ट हाच. ओ. हा. आणि हा आपण खाऊन बघूया. आणि इथे जरा कांदा चुरा हो. सगळ्या गोष्टी आहे, आहे, देतात. आहे. वडा तर मस्त मोठा आहे भाई एकदम. हा, म्हणजे मोठा पावापेक्षा मोठा वडा आहे. पण तुला एक सांगायचं आहे मला की तुझं जे मत आहे ते प्रामाणिकपणे तू देऊ शकतोस. येस येस नावं ठेवायची तर नावं ठेवू शकतोस. येस येस. लोक तुला कमेंट मध्ये बघून घेतील. दारा तर आपण खाऊयात. चाल. गार्डन वडापाव. कवर छान आहे. कवर एकदम क्रंची आहे रे. आणि त्याचं पातळ आहे. म्हणजे शेंड्या मस्त त्याच्या. म्हणजे युजली आपल्याकडे चुरा वेगळा देतात खायला. हो. त्याला चुरा चिकटलेलाच आहे. मला इथला वडापाव आवडायचं कारण काय आहे की तो कांदा आणि ती मिरची आणि आता खरं तर दिलं नाही त्यांनी पण कैरीचे तुकडे पण असतात कांद्यामध्ये. हो. ते खायला जरा मजा येते म्हणजे. आणि याचा बटाटा आहे ना तो प्रॉपर असं स्मॅश झाला म्हणा. म्हणजे तुला कुठे तुकडे मिळत नाही. ढेकुळ बटाटा. हा छान तो असा स्मॅश झाला एकदम व्यवस्थित. गुड वडापाव आहे. म्हणजे पहिलाच तुम्ही वडापाव मला खायला घातलाय. आधी मी मिड डे न्यूजपेपर मध्ये काम करायला होतो. हा. मिड डेचं ऑफिस मागेच आहे. त्यामुळे दरवेळेस इथला वडापाव मागवतो. मिड डे यायचा. ओके. 2 Sorry. मिनिटं आपण शांतता पाळूयात. असं होणार आहे भरपूर एपिसोड मध्ये. श्रद्धांजली वाहूयात जोकला आणि मग पुढे जाऊयात की मग त्यामुळे सतत मागवायचो. हा. पण मग नंतर मग खास खाण्यासाठी कॅम्पात येणं हे काय झालं नाही. हा. मग मी पण खूप वर्षांनी खातो. पण अजूनही मला असं वाटतं की छान क्वालिटी आहे त्याची. चांगलं आहे. पाव बेटर होऊ शकतो पाव. हम्म, पण हे पाव यांच्या कंट्रोल मध्ये नाही. हम्म. बरोबर आहे. वडा खूप चांगला आहे. मॉइस्ट नाही, असा जुना पाव वाटतो. हा ना. इथे वडापाव सोबत ताक पण पितात. ताक. हा. वडापाव ताक हे फर्स्ट टाइम मी चहा आणि वडापाव कॉम्बो ऐकलाय. ताक आणि वडापाव बाई पुणेकर. पिऊन बघ. बरं असतं तसं. का नाही? चांगलं. ओके. बुंदी घातली त्याच्यात. ओके ओके. मला ते बुंदी का घालतं कळतच नाही. हा ओके. बुंदी का घालतात. असं काहीतरी चावायला तुला मिळावं म्हणून. काय तरी. पण ओके मठ्ठा टाईप आहे थोडं. मठ्ठा टाईप. हा. पुढचा वडापाव बघूया. हा काय हा गरजेचा. अजून एक
हा गर्दीतला वडापाव. गर्दीतला बागेत तुळशी तो गार्डन वडापाव हा तुळशी बागेतला वडापाव. बाग कुठे इथे? पाण्याची बॉटल दोन वडापाव आधी ना हे नव्हतं. हे लोक त्या पायऱ्यांवरती म्हणजे मी बसून हो खायचो. नाहीस यार. पण आता ते सगळं हे पण काय नसणार ना सगळं. थोडं आलं पण नाही. ऍक्च्युली माझं असोसिएशन जे वडापावशी गणपतीत असतं म्हणून खायचा असं वडापाव इथे. कारण गणपती बघायला इथे फिरायचं. तुळशी बागेत फुल धमाल असणार. आणि मग त्यावेळेस इथे वडापाव आणि बटाटा भाजी यांनी बंद केली. आधी बटाटा भाजी पण मिळायची. हो येस येस ताई. आणि वडापावची पुडी बनली बघ. हो पण चटणी देतात ना पडू नये म्हणून. हो पातळ चटणी असते. दा 2 वडापाव द्या ना. 40 रुपये देऊन जाऊ म्हणतात. नाही काय 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 अहो थांबा मी सांगतो त्याला 2 दे. मस्त बोलेल. 40 रुपये देऊन जा. तिला खूप छान ना. माझं हार्दिक अभिनंदन तुझं. तुझं आपला सत्कार यांनीच करायला हो. पाहिजे. हा, खरं आहे ना. चटणी आहे ना 8 टाकली वाटतं याच्या. हो पावाला लावले. काय मस्त काय मस्त दिलं पण आहे. असं बुके दिलंय वडापावचा. जाणाऱ्याला जाऊ द्या वडापाव खाण्याला खाऊ द्या. जाणाऱ्याला जाऊ द्या वडापाव खाणाऱ्याला खाऊ द्या. हे बघ तर मस्त आहे रे. आहाहाहाहा. नशा 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 बाई. बेसनाचा जो वास सुटलाय ना, असा सुगंध. सुगंध. आता मला घेतली पुणेकर. पण वास हा योग्य शब्द आहे. आहे का? वास हा न्यूट्रल असतो. तो चांगला असू शकतो वाईट असू शकतो. मला पण बरेच लोक कमेंट करतात ओ. वास नाही सुगंध उत्पत्तीचा असतो. हा ना. हा, मग वास चालतं. छान वास येतो असं पण म्हणलं जातं. हा पण चल सुवास म्हणूयात आपण. सुवास मुळे. तर हा आहे नित्यानंदचा वडापाव. हा आणि हा चटणीसाठी जास्त फेमस आहे. आणि हा पण जुना आहे ना खूप असा. मला पुण्यामध्ये आता या गाडीला 40 वर्षे पूर्ण झाली. 60 पैसे वडापाव विकला, 2 रुपये डोसा विकला. सुरुवातीला 30 रुपये 40 रुपये धंदा व्हायचा. आता देवाने छान केले. लोक अगदी भरभरून येतात. सगळ्यांना आनंद मिळतो खायला. काय मस्त वाटतं? आहे रे. एकदम गुड लुकिंग वडापाव आहे. मस्त आहे. काय काय वडापाव ना बघून गेलं तर चांगले आहेत. छान वाटतात. आणि काय बघ ह्याचा बघतो बोला ना मग आता ह्याचा बघ बटाटा स्मॅश नीट ना झालाय बघ. थोडं डेकुळेत. बघितलं दिसतो तुला. पण समोर भाजी जी आहे ना ती कार्यालयामध्ये बटाटे वडा मिळतो ना लग्नामध्ये हा तशी थोडीशी भाजी आहे. हो पण याला आहे ना. याला चव हा क्रंची आहे आणि याला चव हाय हाय. थँक्यू थँक्यू. हॅलो हे नॅचरल फॅन आहेत. थोडे थोडे आता. त्याच्या होम ग्राउंड मध्ये आपण. हो पण हा आणि याचा हा वडापावची चव थोडीशी अशी साऊथ कडची पण आहे. साऊथला जो वडा मिळतो हा मे बी चटणीमुळे असेल असं मला वाटतं. कव्हर मुळेच आहे. कवरमुळेच. हा कव्हर तसं असं आहे. तर बेसनची चव आहे ती. बेसनची चव आहे, बरोबर. बेसन चव आहे. बट आपण हा वडापाव संपला पण. संपला पण. हा आणि माझा संपला पण. काय सांगतो वडापाव तुला आवडला? हा वडापाव म्हणून एक्सपिरियन्स म्हणून तुला आवडला? चांगला आहे रे. म्हणजे बघ वडापावचे काय बेसिक नीड्स आहेत. चांगलं कव्हर, क्रिस्पी कव्हर, बटाटा चांगला, भाजी चांगली असली पाहिजे. आता याच्या कोथिंबीर पण बरोबर पडली. तर ओव्हरऑल सगळं टिकमार करतोय. फक्त Okay. आता आमच्या मुंबईच्या वडापाव त्याचा मेन गेम हा चटणी लाल असते. चटणी लाल असते. आणि जी काय करतात वडाचा जो चुरा असतो त्यापासून चटणी बनते. करेक्ट. त्यामुळे त्याला एक कॉम्प्लिमेंट होतो त्याला. येस राईट. ते ह्याच्यात फक्त मिसिंग आहे पण ह्याचा याची चव वेगळी छान आहे. चव हो, म्हणून हो, हो. मी लहानपणापासून खात असल्यामुळे समाव तुम्हाला कसा असला तरी तो आवडतोच असं होतं. आणि याचा पाव पण चांगला आहे. येस. मगाशी- हा मगाशी याचा बोललो मी. मगासपेक्षा बरा हा आहे. फ्रेश वाटतो पाव खाताना. येस. तर अशा गर्दीत वडापाव खाल्ल्यानंतर आता आपण मजा पुढच्या नाही. स्पॉटला जाऊया. हो. मजा आली. चलो चला. चिंतामणी वडापाव वडापाव. सेंटर पण लिहिलंय. 2 वडापाव आहेत. आता हा जो वडापाव आहे ना हा. त्याला खरं तर आता चिंतामणी वडापाव सेंटर त्यांनी नाव दिलंय. हा. आणि त्याला काही नाव नव्हतं. ओके. आणि एक काकू होत्या त्या वडापाव करायच्या फक्त संध्याकाळी आणि अच्छा. खूप उत्तम वडापाव करायचा. पण आता हल्लीच त्यांनी ते आउटसोर्स केलंय. ओके. त्यामुळे कसं असेल मला माहित नाही. पण हा म्हणजे मला सगळ्यात आवडीचा वडापाव होता. पण आता तू खाऊन सांग की खरंच तशी बघ मी तुला पहिलं देतो इम्प्रेशन दिसतानाच एवढं तेलकट दिसतोय तो. तेलकट दिसतोय. फार ग्रेट वाटत नाही. हा म्हणजे हे जर असं मला ते बघू खाऊन बघू तरी. नाही ना. बटाटा पण गोड लागतो ना. तर भाजी गोड नाही लागली पण त्यांची भाजी गोडच होती. आधी बसणार. आणि तू असे थोडे जर आपण हे स्वीट पोटॅटो असतो ना रताळा रताळ ते मिक्स करायचे भाजी. माझू करता वाटतं रताचा फील आलाय मला. रताळा मिक्स करतात असते. त्यामुळे या अशा गोडसर वडा असे एक ओ. पुण्यामध्ये स्टाईल आहे. हो मग हा तसावाला वडापाव आहे. लोक शिवाय घालतील कारण जो पुण्याच्या बाहेरचा आहे त्याला असं वाटतं की हे काय गोड वडापाव खायचा. हा. गोड नाही त्याला एक गोडसर तिखट चव हो ना. असते. त्यात रंगावरच कळतोय अख्खा वडापाव.
कोथिंबीर आहे पण नाही असं वाटतं. ही अशीच भाजी होती आधीपासून. अच्छा. म्हणजे आता तुला बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता पुढे प्रभा विश्रांतीगृह आहे, हा जे पण खूप ओजी आहे ते आपण हा. कव्हर नाही करणार आहोत कारण बटाटा वडा खूप चांगला असतो त्यांचा. हा. पाव नाही देत ते, वडा देता फक्त फक्त वडा आणि घ्यायचं तर ब्रेड घ्या म्हणतात ते. तुमच्यावरती आहे. हा. म्हणजे ते ऍक्च्युअली पुणेकर आहेत. हा. म्हणजे जेव्हा उर्मिलाने त्यांच्याकडे मिरची मागितली होती हा. तेव्हा ते म्हणलं होतं की मिरचीची नाटकं ज्यांच्या वड्याला चवी नसतात ती लोक करतात, असा ऍटिट्यूड. आणि नाटक केलं त्यांनी. म्हणजे तर तिथे त्यांची भाजी अशीच असते. हा हे काही जुने जे आहेत ना, मी म्हणत असं कार्यालयांमध्ये लग्नाचा बटाटे वडा जो मिळायचा हा तो थोडासा असा गोडसर हो. त्याला चव. म्हणजे पण तुला काही लोकांना अजिबात नाही आवडू शकत हे. हा तुझं काय म्हणणं आहे याच्याविषयी? काय नाही, ह्याला वडापाव म्हणणं कठीण वाटतं मला. त्याला वडापावचा गोरापाव म्हणा. मला स्वतःला अशी वड्याची चव कधीतरी आवडते, म्हणजे अगदीच आवडत नाही असं पण नाही. तुला ती बटाट्याची चव तुला अशी टँगी नाही वाटत थोडीशी, म्हणजे गोड तर आहे पण हम्म. तुला वेगळं वाटतं जरा. तो फॉर्मच तसा आहे त्याचा. असेल असेल. पण तरी सांगू का, जरी बटाट्याची भाजी अशी वेगळी आहे हे कन्सिडर जरी केलं तरी मी सांगेन की नाही चांगला, कारण तेलकट खूप आहे. खूप तेलकट आहे. आणि आपली जी क्रायटेरिया आहे की मुंबईच्या वडापावच्या किती जवळ जातो, त्या अजून ट्रेनने बसलाच नाही. हा वेगळ्याच दिशेला गेलाय हा, म्हणजे. एका दिवशीला गेला बाय. ठीक आहे. आणि त्यामुळे मी म्हणेन की आधी मी खूप लोकांना रेकमेंड करायचो की अरे पुण्यातला असा वडापाव गाडीवरचा, नाव नाहीये काही पण उत्तम. मी आता रेकमेंड नाही करणार कारण एवढी चांगली चव राहिलेली नाहीये त्याची. हे बघ ट्राय कर. काय म्हणणं आहे तुमचं या वडापावशी? खूप गोड आहे. गोड गोड वडा गोड गोड वडापाव आहे. तुम्हाला आवडला वाटतं दादा? तुम्हाला? तर मी मनुष्य नाही. बटाटे गोड आहे. बटाटे रताळ पण त्याच्यात आहे. मिक्स करतात. रताळा आहे त्याचा. हा. तुझ्या मते तुझ्या आवडीचा परफेक्ट वडापाव कुठला आहे? माझ्यासाठी परफेक्ट वडापाव ही जेव्हा कुठल्या मावश्या बनवतात ना गाडीच्या मागे उभं राहून, हा. तो मला सर्वात फेवरेट वाटतो. मग तो कुठला पण असो. आता मी ओएमसीच्या म्हणजे ऑफिशियल मस्त कंपनीच्या ह्याच्यात जेव्हा महाराष्ट्र फिरतोय हा. तेव्हा मला जेव्हा मी असं बघतो ना कोणतरी मावशी बनवते वडापाव, हा, हा. तो ऑलवेज चांगलाच असतो. तर असा कुठला आहे की जो तुझ्या डोक्यात राहिलाय आणि तो तू म्हणजे? सध्या तर पंढरपूरचा लोणी वडा. पंढरपूरचा? लोणी वडा. लोणी वडा. अरे मला मी खायचं. वड्याबरोबर म्हणजे लोणी आणि वडा हे कॉम्बोज एवढं किलर होतं माझ्यासाठी. मला वाटलं की तू कुठला तरी मुंबईचा सांगशील, पण मुंबईचा मुंबईचा माझ्यासाठी असं आलं ना की मुंबई असं आहे की तू कुठे पण जा चांगला वडापाव मिळतो. मिळतोच. बेसिक हा, हा. बेसिक वडापाव चांगला मिळतो. ते मला बिकानेरवाले वडापाव नाही आवडत हा, हो. बिलकुल पण. त्यात मराठी पण काहीच नाही. काहीच नाहीये, काहीच नाहीये. म्हणून म्हणतो ना मी, मावशा दिसला ना साडी घातलेली बाई अशी दिसली जी आजी ताई वडा बनवते. आणि मी आता सध्या राहतो डोंबिवलीमध्ये. बरोबर. डोंबिवलीमध्ये तर एवढे वडापाव चांगले चांगले आहेत ना हम्म, हम्म, हम्म. की तू वेडा होशील. तू त्या डोंबिवलीला आपण डोंबिवलीचा वडापाव करू. ऍक्च्युली हा. वडापाव करू. पण तुला एक सांगू का, तू म्हणलं ते खरं आहे, कारण कणकवलीला आम्ही खाल्लो होतो, एक काकू वडापाव करत होत्या. कारण काहीतरी वेगळंच ते खुसखुशीत खूप त्यांचं बघ, त्यांचं मी बघितलं, मावशा ज्या असतात ना एक तर स्वच्छ असतात सगळ्या. हा. कधीच तुला दिसणार नाही की ते अनहायजेनिक आहेत. सगळं त्यांचं साफ असणार. बरोबर आणि त्यांना माहिती की समोरचे खाणार त्यांचे ना ते बघतात की असं रिलेटिव्ह सगळे बघतात तुला. बरोबर की बरोबर. आपण हा, कोणी हा, हा, हा. Correct. ते धंदा म्हणून नाही करत आहेत. ते चवीच्या पलीकडे आहे थोडं. आणि तेव्हा तू विचार कर, ह्या मावशा काय असतं, काय काय धंदा करतायत? कारण ते घरात चांगला वडापाव बनवतात. मग आसपास म्हणतात एवढं छान करताय, तुम्ही धंदा काय टाकायचा? अगदी बरोबर. आणि मग त्याच्यामुळे ते करतायत. सो त्यांचं बेसिकच चांगलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही आयडिया चांगली आहे की वडापाव चांगला खायचा असेल, कुठल्या काकू तळतात का वडापाव ते बघायचं. येस. आणि कळतं तुला, नजरेत कळतं की हा वडापाव चांगला असणार. हेच ते प्रभाव विश्राम हा. यांचा मी साबुदाणा वडा खाल्लाय, बेस्ट असतो. खतरनाक आहे तो. फील आहे या वडापाव. होय, फुल फील आहे. खरं तर हा रील्स मुळे जास्त पॉप्युलर झाला. हा. ते कधी माहित पण नव्हतं, पण रील्स मुळे ते असा जो काय एस्थेटिक लुक आहे, पण मस्त आहे रे. मला मी आयुष्यात पहिल्यांदा वडापाव होय, खातो. तू विचार आता, तू एवढं बाली इंडिया फिरतो, हो. अशा प्लेसेस मध्ये काय घेऊन जातो? काय घेऊन जातो आणि ते छान करतात. हम्म. आपल्याकडे किंमत नाही या गोष्टी. किंमत नाही गोष्टीची. अरे मी प्रेमात पडलो या जागेच्या. 2 वडापाव. हा, इथे तू पुण्यात हे. वडापाव खातोस असं वाटतं. दिस इज खतरनाक. हा वडापाव गेला नंतर बघूच अम्बियन्सनीच. ऍम्बियन्स तर होई. मी इथे एकदाही वडापाव खाल्लेला नाहीये, पण मी तुला म्हणलं तसं की मी खूप लोकांकडनं ऐकलं आणि रील्स मुळे. थँक्यू. हो, भाई. बाकडा बिकडा भाई, बागला एकदम माहोल आहे, बिगला. माहोल हा, आहे. माहोल आहे. काय म्हणणं तुझं या जागेविषयी? या जागा मला ही खूप जास्त आवडली. म्हणजे मी आता सुखीतर ते सांगतो की आता आम्ही जेव्हा बाहेर इंटरनॅशनली फिरतो हा. तेव्हा अशा ज्या जागा असतात त्यात लोक त्याला काय घेऊन जातात ते लोक रे.
तर हा जो वडापाव आहे हा निगोजकर वाड्यातला वडापाव. निगोजकर. हा, आणि इथे बरं बाय द वे आता नाही येत, पण इथे पण काकूच वडापाव करायचा. हा, आणि ते आधी काही फेमस नव्हतं, पण वडापाव मिळायचा. आणि कोण घ्यायचं तर इथे नाटकाची प्रॅक्टिस होते हो, वाड्यामध्ये, कलाकारांचा वडापाव आहे. कलाकारांचा. आणि इथे ऑडिशन्स पण होतात फिल्म्सच्या खूप सारे. जागेमध्ये मग दिसतंय कल्चर. ते कलाकार आणि मग प्रॅक्टिससाठी इथं वडापाव घेणं म्हणून चालू झाला. पण कोणीतरी रील केलं आणि हे जो वाड्याचा फील आहे त्यामुळे लय व्हायरल झाले रील्स, आणि त्यामुळे हा फेमस झाला. काय काय- बोर्ड पण नव्हतं बाहेर. काय काय रील मुळे चांगल्या गोष्टी पण घडतात, हो. वाईट गोष्टी पण घडतात. तुमच्या पुण्याची गंमत काय वाटतं ना, फक्त वडा आणि पाव. म्हणजे ते काय खाता ना, वडा आणि पाव, बाकी काही नाही. बाकी काय नाही पाहिजे, काहीच नाही. बघ ना. खाऊन सांग आता कसं वाटतं, चालेल. नाहीतर आपण अँबियन्स वर मारून देऊ. खुसखुशीत आहे. हा पण तो गोडवाला मधलाच येतोय. हे बघ, सेम तशी चव आहे. सेम ह्याचं होतं चांगलं काय आहे, ह्याचं कव्हर खूप चांगलं आहे, खुसखुशीत आहे. खुसखुशीत आहे. बहुतेक त्याने चांगला त्याला डीप फ्राय केला, त्याला तेल नाही सुटलं एवढं. पण तुला ही भाजी अजिबात आवडली नसेल, नाही. कारण तुला अशी नाहीच आवडत भाजी. म्हणजे मला आता कळलं की चटणी काय घालत, चटणीची गरज नसते. चटणीची गरजच नाही. तू नुसता वडा पण खाऊ शकतो. हो, पण ऍटलीस्ट पाव असल्यामुळे ना ती जी स्ट्रॉंग चव बटाट्याच्या भाजीची ती डायल्यूट होते. आणि मला असं वाटतं की पुणेरी बटाटा वडा म्हणता येईल याला, हा, मुंबईचा नाही. हाय, How are you? मस्त. काय तुम्ही कॅमेराच्या बरोबर समोर उभा आहात. Hello. हॅलो, तुमच्या बरोबर. आवडतात ना. स्पेशल एपिसोड आहे, नक्की बघा जेव्हा येईल तेव्हा. बटाट्याच्या भाजीची चव चांगली आहे. आणि ह्याचा ना माहिती बघ, हा सेम लागतो जसा तसा होता, पण हा त्याच्यावर बेटर आहे. हा, कारण तेल कमी आहे. तेल कमी आहे, आणि इनफॅक्ट ना ह्याची भाजी पण, हा पुण्याचा वडापाव. हा पुणेरी म्हणता येईल, थोडं गोडसर. हम्म. पण बरेच लोक शिवाय घालतात की मिसळ पण थोडी गोडसर का असते वगैरे, पण प्रत्येक ठिकाणची चव असते. हो. जे वड्याची पुण्याची अरे. अशी चव आहे. मी आता जे फिरतोय ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तिकडे तर चहाब्या गोडे गोड पितात. हो. तर मध्ये दादा म्हणाले की ते कल्चर आहे तिकडचं, कारण तिथे अशी गरमी आणि गोड गोष्टी असतात, बरोबर, त्यांना शुगरचा कुठेतरी हवा एक बूस्ट, किक पाहिजे. बरोबर. तसं पुण्याचे सगळे चव आहे. मग मला संपला पण खाता खाता, मी असं उगीच नावं ठेवणार नाही. चांगला आणि माहोलचे मी म्हणेन की जास्त Extra, मार्क. हा, पण हा मुंबईच्या किती जवळ आहे ते शेवटला बघू. आणि मग कोण आहे सरप्राईज, डबल सरप्राईज आहे. ह्यांनी सबस्क्राईब केलंय, पण ह्याला सबस्क्राईब करायचं तुम्हाला. सुकीर्त जी, हा जर या माणसाला तुम्ही सबस्क्राईब केलं असं आतापर्यंत तुम्ही काहीतरी मोठी चूक करताय, तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. आणि ऑफिशियल मस्त कंपनी, मस्त व्हिडिओ बनवतात, मस्त कंपनी सबस्क्राईब करावंच लागेल. बघा एवढा घाम आलाय, उन्हातानाचा फिरतोय आणि वडापाव खातोय. आणि बघा तुमच्यासाठी. आणि हातावरती मोजण्याकडे काही कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे कामं करतायत आपल्यासाठी, त्यांना तर तुम्हाला सपोर्ट करायला लागेल. प्लीज, आपली माणसं आहेत सगळी, प्लीज पाप करताय. Yes, आपण आता आलोय बालगंधर्व ब्रिज जो आहे, बालगंधर्व फेमस. मंदिर इकडेच. आणि हे खरं सांगायचं तर वडापावचं ओजी ठिकाण. ते समोर जोशी वडेवाले, आणि इथे समोर जोशी म्हणायचं आता सगळे मोठे मोठे आउटलेट्स आहेत. आता खूप आउटलेट्स आहेत, पण पहिली जी ब्रांच होती 1 रुपयाला वडापाव, 1 रुपयाला वडापाव, मी 1 रुपयाला खाल्ला असेल, मला आठवत. 1 रुपयाला 90s मधली गोष्ट सांगतोय. हो. आणि त्यानंतर त्याच्याही आधी खत्री बंधू वडेवाले, खत्री. अशी गाडी अजूनही ती गाडीच आहे. हो, आणि इकडे 1 रुपया, तिथे पण 1 रुपया असे वडापाव मिळायचे. आणि पुण्यात वडापाव खायचा असेल, हा कोथरूड वगैरे काहीच नव्हतं. हा हा. तर सुरुवात झाली होती बांधकामाला. बरोबर. लोक इकडेच वडापाव खायला आता नाटकाला लोक खूप व्हायचे ना. आणि नाटक बघितलं की वडापाव खायचे. हो, ते नाही. कल्चर आहे. त्यामुळे आता आपण खत्रीची चव कशी आपण बघूयात तशी आता बघ, आहे. नाव खत्री आहे, तर हे मुंबईची स्लँग आहे. हो का? खत्री बाय, काय बहुत खत्री काम चालू आहे एकदम. दोन बघूया वडापाव. आहे का मुंबईचा का आहे का आवाज? खत्री गोष्ट केली तुम्ही एकदम. अरे यार, 1 पण नाही खायला. अरे देवा. आता एक खत्री गोष्ट झालेली आहे. हो, आवडतात ना आता. थँक्यू. अरे संपले वडापाव. आम्हाला खास खत्री, कारण मी लहानपणी खूप वेळा यायचो. एक काढा ना बटाटा कडून तरी. मी मगाशी बोलतो ना चटणी, बुड्यापासनं. याची चटणी पाहिजे बनलेली, ती चटणी, खरी चटणी. बरोबर, याला काय म्हणतात पुण्यामध्ये? काय? चिमण्या. चिमण्या. याला चिमण्या म्हणतात. चिमण्या म्हणतात. चिमण्या. अरे खतरनाक, खूप गोड नाव आहे. मी आता हे चिमण्याच वापरणार नाव, मला आवडलं. चिमण्या छान नाव आहे. चिमण्या मस्त नाव आहे. चला दादा. चुरा म्हणतात, मुंबईत चुरा म्हणतात, मुंबईतून तुला म्हणतात पुण्यात चिमण्या. चिमण्या. तर काय तुम्ही गाव? जर इथे खाल्लं असेल वडापाव, तर तुम्ही सांगा कमेंट करून की तुम्हाला कसं वाटलं, कारण मला काय खायला मिळालं नाही. हो ना, मला असं ठीक आहे. आता जोशी वडेवाल्याला आपण चाललोय. आयुष्यातला पहिला वडापाव मी जोशी वडेवाले अरे खाल्ला. मी जोशी बद्दल ना खूप जास्त ऐकलंय, म्हणजे मी खाल्ला पण असेल वडापाव माझ्या मते कधीतरी, कारण हेच होते ना पूर्वी पुण्यामध्ये आणि कोण Correct. होतं. म्हणजे हा वडापाव होता. आणि सगळ्यात भारी काय होतं, खत्री किंवा जोशी फेमस असायचं कारण
एवढ्या गाड्या नव्हत्या आत. हा. निवांत ब्रिज होता. वडापाव घ्यायचा कागदात, पुलाच्या मध्ये जाऊन बसायचं आणि छान गार वारा आणि वडापाव खायचा आणि घरी जायचं, असं कल्चर होतं. त्यामुळे इथले हे 2 वडापाव जास्त फेमस Famous आहे. पण जोशी जाऊन खाऊया. चल. हॅलो, हाय, येस, हॅलो. आम्ही तर हा आनंद, पुढची पिढी जोशींची. अरे वा. आईबाबांनी चालू केलेलं आहे. आणि स्वतः त्याची आई बनवायची वडे, काकू बनवायच्या. तेव्हा मला काय वाटलं की जेव्हा आपण वडापाव कव्हर करतोय ना, हो. जोशी मस्ट आहे. हो, कारण हो. परत आता खूप ब्रांचेस आहेत, हे जरी असलं तरी पायोनियर शेवटी जोशी वडेवाले आहे असं मला वाटतं. त्यामुळे घेऊयात 2 वडापाव घेऊयात. हो. येस. येस, तर आपण आलेलो आहोत पुण्यातलं ओजी जोशी वडेवाले. आणि प्रेझेंटेशन खूप छान आहे. आणि हा, यांची ती चटणी खूप छान असते, लसूण चटणी असते, आणि इमली चटणी पण आहे म्हणजे हिरवी चटणी पण, नाही ही इमली लाल इमली चटणी, इमली चटणी पण आहे. चिंचाची चटणी पण आहे बघा. येस, हा वडापाव तुला एकदम मुंबईच्या जवळ जाणार हो वाटेल. हो हो. इव्हन त्याची खोबऱ्याची चटणी पण आहे. खोबरे चटणी ती आपण आधी टाकूयात त्याच्यावरती. चटणी मस्त आहे. येस, जेवढा वडा आहे तेवढाच पाव आहे. प्रमाण बरोबर आहे एकदम. नाकापेक्षा मोती चढ नाही. नाही याच्यात. मला तो आवडतो तिथला. हो. फक्त हे बघ, ह्याची पण भाजी बघ, दोन्ही ह्याच्यात स्मॅश वाली पण आहे आणि नॉर्मल पण आहे. नॉर्मल पण आहे. आणि ही प्रॉपर बटाटा वडापावची भाजी आहे, म्हणजे असं नाही पुणेरी नाहीये. हो. चटणीमुळे गंमत येते. आणि मला खुसखुशीत नुसता वडा पण मस्त लागतो. नुसता वडा छान लागतो. नुसता वडा पण छान लागतो. नुसता वडा हा, आणि हे जे आहे ना कडेचं, हे खुसखुशीत जे मध्ये येतं बेस्ट आहे ते. मस्त. म्हणजे हे आता म्हणजे ह्याचं टेक्स्चर आहे ना, हम्म. हे सेम आपण जो पहिला गार्डन खाल्ला तसं टेक्स्चर आहे. त्याची भाजी कम्प्लिटली वेगळी आहे. आणि कोथिंबीरचं प्रमाण पण छान आहे. हा, कोथिंबीर हळद बेस्ट आहे. सो बेसिकली मसाल्यांच्या बाबतीत सांगायचं तर माझ्या आईची ही रेसिपी आहे. वडा जो बनवलाय त्याची जी मसाल्याची रेसिपी आहे ती कम्प्लीट आईची आहे आणि तीच आज आम्ही फॉलो करतो. त्याच पद्धतीने वडापाव म्हणजे मिरची सुद्धा मोजून टाकली जाते. त्याच्यातले प्रत्येक आलं असेल, लसूण असेल, कोथिंबीर असेल, प्रत्येक गोष्ट ही मोजून टाकली जाते. सो टेस्ट आमची बदलत नाही, तीच कॉमन राहते. ह्याची चव बऱ्यापैकी मुंबई जवळ आहे. मुंबईचा वडापाव. आणि इमली चटणी चिंचा चटणीमुळे जरा तो गोडूस पण आहे. आणि म्हणलं तसं की मी खूप आधीपासून खातोय. आयुष्यातला पहिला वडापाव माझा हा आहे, जोशी वडेवाले. पण मला तर आवडतोच, कारण काय काय चवी डोक्यात बसलेल्या हो. असतात. तर मला चांगलं वाटतं की अजूनही तसं छान आहे. हा वडापाव मध्ये मुंबईचा कुठला वडापावच्या जवळ जातो. शिवाजी बागचा वडापाव माहिती आहे, जो सचिन तेंडुलकर म्हणतो हो, की पार्कातला वडापाव तू खाल्लाय ना, पार्कातला वडापाव त्या काकू बनवतात. काकू बनवतात. राईट, तसं वाटत नाही. तसं वाटतं. हा, कोथिंबीरीमुळे आणि ह्याच्यामुळे, हा, आणि त्या चटणीमुळे, चटणीमुळे, इमली चटणीमुळे. तर आम्ही आपले Yes. बऱ्यापैकी 6 वडापाव खाऊन झालेले आहेत. हो तर आता आपण आपलं जी रेटिंग सिस्टीम होती, हो. इथले वडापाव मुंबईच्या किती स्टेशन जवळ आहे, तर आपण सुरुवात करूया. पहिला आहे गार्डन वडापाव. गार्डन वडापाव बऱ्यापैकी 4 स्टेशन लांब आहे. 4 स्टेशन लांब आहे मुंबईपासून. हो, मुंबईपासून. तर पहिला आला गार्डन, दुसरा आला नित्यानंद वडापाव. नित्यानंद वडापाव म्हणजे कुठला रे? तो जो तुळशी बागेतला ना का, हा. पांढरी चटणी. हो, तो 3 स्टेशन. काय सांगतो, म्हणजे तुला गार्डन पेक्षा हो नित्यानंद हो, जास्त गार्डनपेक्षा नित्यानंद मला आवडला. क्या बात, वा. म्हणजे चटणी पण छान होती त्याचं, तो वडा पण चांगला होता. ओके. गुड गुड. आणि मग तिसरा आपला होता आप्पा म्हणून चौकातला वडापाव. So, कुठला? गोड वडापाव होता. तो ते ट्रेनच चुकीची पकडली त्याने. ती ट्रेन नाहीच आहे, मुंबईला येतच नाहीये ती. मग तो पनवेलच्याही पलीकडे. तो पनवेलकडे तो उलटा चाललाय, तो पुण्याला परत चाललाय मला वाटतं. पुढचा होता निघोजकर वडापाव. हा, निघोजकर वडापावची गंमत अशी आहे ना, की जरी तो गोड होता हा. तरी पण त्याने चाललेला मुंबईकडे तो, म्हणजे अच्छा. स्वतःची त्याची एक होती. त्यामुळे मी, आणि कसं तर जागा वेगा जरा मी ना त्या गोष्टीला जरा हा, म्हणजे तुला असं- तो माहोल जास्त हा छान. माहोल जास्त आवडला. Ambience छान. हा, मग ती आपली ती पुण्याची कुठली ट्रेन फेवरेट ती मुंबईला येते? कुठली, डेक्कन क्वीन. हा, डेक्कन क्वीन. हा. तो डेक्कन क्वीन वडापाव आहे. म्हणजे पुण्याचा माहिती आहे आपल्याला, पण मुंबई जवळ येतोय. मुंबईजवळ हा. येतोय. तर त्यामुळे त्याला मी देईन की तो 7-6 पर्यंत आलाय. 7-6 पर्यंत आलाय. हो. नॉट बॅड. आणि परत तेच आहे की कधी कधी वेळ जरी लागणार असेल तरी ट्रेन छान असेल तर मजा आहे. हा यार, ट्रेन मस्त आहे काय यार, असं आहे ते. त्याच्या पुढचा आपला वडापाव होता जो आपण खाऊ नाही शकलो, खत्री वडापाव. खत्री वडापाव मला वाटलं की तो 2 स्टेशन वरतीच्या जवळ आलाय तो, पण ते असं आहे की ती ट्रेन आमची सुटली. ती ट्रेन आम्हाला मिळालीच नाही चढायला. ती ट्रेन सुटली आमची, असा प्रॉब्लेम झाला. मला दिसली की ही ट्रेन चालली आहे मुंबईला, पण आम्हाला नाही मिळाली ती. आम्हाला नाही मिळाली. पण तरी 2 स्टेशन त्या वासावरनं आम्ही आणि- 100% की ती आपण ही ट्रेन चालली आहे मुंबईला 100% लवकरात लवकर. आता आहे शेवटचा जोशी वडेवाले आहे, ते सुद्धा परत जोशींची ओरिजिनल ओजी ब्रांच. ओजी ब्रांच. हो, बाकीच्या ब्रांच बद्दल आम्ही काही सांगत नाही आहोत, आम्ही फक्त ओरिजिनल ब्रांच बद्दल बोलतो. राईट. आणि मला वाटतं तो जवळपास 3 स्टेशन जवळ होता मुंबईच्या. 3 स्टेशन जवळ हो. बऱ्यापैकी. बऱ्यापैकी तो जवळ होता वा. मुंबईच्या.
वा थँक्यू Yes. आम्ही आला आणि छानपैकी आपण वडापाव एक्सप्लोर आणि हा वडापाव मधला एक्सपिरियन्स माणूस आहे. हो हो खरं तर मी फारसा वडापावचा शौकीन नसल्यामुळे आणि परत मुंबईत वाढलो नसल्यामुळे हो फार वडापाव खाल्लेले नाहीत, पण आम्ही म्हणजे पाळण्यापासून वडापावच हो, हो, हो. खातो. म्हणजे मी पहिला शब्द वडापावच बोललो असेल मला वाटतं आई बोलण्याच्या आधी. येस, त्यामुळे ऑफिशियल मस्त कंपनी चॅनल आहे, आम्ही याचा नव्याने चालू केलेला आणि येस गाईज, धडाक्यात चालतोय. हो, नक्की हो. सबस्क्राईब करा. प्लीज आणि मला खरंच सुकीर्तचं खरंच कौतुक करायचं की तो इतक्या वर्ष एवढं सुंदर काम करतोय आणि आम्हाला सगळ्यांना जे आम्ही नंतरचे आलेलं जनरेशन आहे त्यांना तो इन्स्पायर करतो दरवेळी. एवढा ओजी वडापाव मी नाही आता. नाही पण म्हणूनच आणि मी परत सांगतो की खूप कमी आपले चांगले कॉन्टेंट क्रिएटर काम Yes, करतायत मराठीमध्ये. आणि सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट पण केलं पाहिजे आणि तुम्ही पण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि सगळ्यांना मोठं केलं पाहिजे. येस, परत भेटूयात आणि पुढच्या वेळेस आता मी शक्यतो डोंबिवलीला जाईन अरे प्लीज, आणि मला कधीतरी मस्त चॅनल मध्ये बोलवा, मी पण येईन. अरे ऑफकोर्स यार, मी ऑलवेज मी जेव्हा भाटुपात पण करत होतो तेव्हा पहिले एपिसोड मी सुकीर्तवरच गेले, येस येस, त्यामुळे ऑफकोर्स आम्हाला करायचंच आहे. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.